शरण संतांच्या त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू दास तुका जयांची केली स्मरण होय सकल विद्यांच्या धिक्कारा ते शिवंतु श्री गुरुचरण ते नमस्कार सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने एकदा भगवान शिवजीचं भजन करायचं. भगवान शिवजींच्या असीम कृपेने भगवान दत्त महाराजांच्या कृपाशीर्वादानं ऐन वेळेला आयोजित झालेली भगवान शिवजींची पावन पवित्र कथा आणि या कथेच्या या आजच्या भागामध्ये सांगतो मी आपल्याला. बरं, भगवान परमात्म्याची पावन पवित्र कथा आपल्या कानाला श्रवण करायला मिळाली ना, ती कान भाग्यवान आहे. ज्या भूमीवर कथा झाली ना, ती भूमी भाग्यवान आहे, ती भूमी पावन आहे, ती भूमी पवित्र आहे. ज्या कथेमध्ये भगवान परमात्म्याची लीला प्रभूचं चरित्र ऐकायला मिळालं ना, कारण तीच कथा पवित्र आहे. जी पवित्र कथा पवित्र वस्तूला स्पर्श झाला की ती अपवित्र वस्तूलाही ती पवित्र वस्तू पवित्र करत असते. म्हणून भगवान परमात्म्याची पावन पवित्र कथा जी आहे हे आपण श्रवण करतो, आपल्या वाट्याला येते, ते आपलं भाग्य आहे. ऐका जरा. भगवान शिवजींच्या शिवकथेचं महात्म्य आपण काल पाहत होतो. काल भगवान परमात्मा शिवजीची पावन पवित्र कथा पतितातल्या पतितानं ऐकली, कानावर पडली. पाट्यातल्या पाट्याने ऐकली, त्याच्या कानावर पडली. दुराचार्यातल्या दुराचार्याने ऐकली, कानावर पडली ना. त्या पावन पवित्र कथेचा आसर परिणाम असा झाला की त्या दुराचार्यांचा उद्धार झाला, त्या पाप्यांचा उद्धार झाला, त्या पातक्यांचा उद्धार झाला. एवढं सामर्थ्य भगवान परमात्म्याच्या कथेचं आहे. भगवंताची पवित्र कथा मी सुरुवातीला एक वाक्य बोलून गेलो की आपल्या कानावर पडते ना, आपण परम भाग्यवान आहोत. ऐका, कालच्या कथा भागामध्ये आपण पाहिलं होतं ते वाईटातली वाईट असणारी, अनेकांची घर पेटवणारी, अनेकांच्या संसार उद्ध्वस्त करणारी नव्हे, अख्ख्या गावात मेळ ठेवणारी असणारी चिंचुली अंतकाळाच्या वेळेला ज्या वेळेस भगवंताच्या कथेमध्ये पोटामध्ये क्षुधा आहे, भूक लागलेली आहे आणि त्या भुकेच्या निमित्तानं कथेमध्ये पडू नये, कथा संपल्या मला अन्न मिळणार आहे हेतून कथेमध्ये पडू नये. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी बस त्या साधू महात्म्याच्या मुखातलं वाक्य ऐकायला कानावर आलं आणि त्या ठिकाणी कळालं की बस आपल्या जीवनामध्ये आपण अनेक प्रकारची वाईट कर्म केले, अनेक प्रकारचं वाईट कर्म आपल्याकडनं घडलेलं आहे आणि या वाईट कर्माचं फळ आपल्या भोगावंच लागणार आहे. संतांना शरण गेली, आजार झाला होता,
आजार झाला होता. भगवान परमात्म्याची कथा श्रवण केल्याने फायदा काय झाला? फळ काय मिळालं? आजारातून मुक्तता झाली. नंबर 1 चं फळ शैशुली. नंबर 2 चं फळ 25 वर्ष आयुष्य वाढून मिळालं. नंबर 3 चं फळ कैलासात पार्थ शेजार राहायला मिळालं. आणि नंबर 4 चं फळ तिचा असणारा कुंकवाचा धनी. शेंचुरीला पहिलं फळ मिळालं, आजारातून मुक्तता झाली. नंबर 2 चं फळ मिळालं, पोटभर अन्न खायला मिळालं. नंबर 3 चं फळ शेंचुरीला मिळालं, कथा श्रवण केली, संतांची सेवा घडली, 25 वर्ष आयुष्य लाभलं. 6वं फळ मिळालं, कैलासात राहायला मिळालं, पार्वती जवळ त्या ठिकाणी राहायला मिळालं. आणि 7वं फळ शेंचुरीला मिळालं, आपल्या कुंकवाचा धनी पिशाच योनीमध्ये होता ना, त्या कुंकवाच्या धन्याचं त्या पिशाच योनीतून मुक्तता झाली आणि तोही कैलासाला गेला. हे सगळं सामर्थ्य कशाचं असेल ना? हे सगळं सामर्थ्य कशाचं असेल तर त्या भगवत कथा श्रवणाचं, हे शिवकथा श्रवणाचं त्या ठिकाणी सामर्थ्य आहे. सज्जन हो, भगवंताची पावन पवित्र कथा श्रवण करत असताना समजू नका की त्या ठिकाणी कथा म्हणजे काय. कथा म्हणजे जीवनातील व्यथा हरवणारी आहे. कथा जीवनातील संकट दूर करणारी आहे. कथा श्रवण करणं हे कथा श्रवण करणं हे खूप मोठं फलदायी आहे. म्हणून संतांनी सांगितलेलं आहे की जीवनामध्ये परिवर्तन घडवायचं असेल तर त्या ठिकाणी कथा अति महत्वाची आहे. कथा ही माणसाच्या जीवनातील व्यथा हरण करते आहे. नारदजी सारखं देवाचं भजन करतायत रात्रंदिवस आणि त्यांचा असणारा संचार हा आता इथं शेजारी भजन पण आहे. आता ते नियोजन तुम्ही करा, आरतीचा हा कथा होईल कसं काय करायचं ते बघा. भजनीमध्ये सगळं आलंय. आपले धन्यवाद. नारदजी त्या ठिकाणी रात्रंदिवस भगवान महाविष्णूचं भजन करतायत आणि नारदजी संचार करतायत. त्रिभुवनामध्ये संचार करत राहतायत. सारखं फिरतायत नारदजी. नारदाच्या त्या ठिकाणी हातामध्ये विणा आहे आणि त्या ठिकाणी नारदाची हातामध्ये शिंपळे आहेत आणि नारदजी रात्रंदिवस भगवान परमात्म्याचं भजन करतायत.
बस खाली आता उठू. नारदजी नामाची साधना करता करता आता कथेकडे यावं. नारदाला काय वाटलं की आपण तपस साधना करावी, तप करावं. म्हणून नारदजी एकदा हिमालयाच्या गुहेमध्ये तपस साधना करण्याकरता गेले. तपाची साधना करत असताना इंद्राला भीती वाटली. इंद्र घाबरला. इंद्राला असं वाटलं नारदाचे तपाचं सामर्थ्य वाढलं तर नारद इंद्र होईल आणि मला खाली यावं लागेल. कारण इंद्र हे पद आहे, ज्याचं पुण्य मृत्यू लोकात जास्त वाढतं ना तो इंद्र पदावर जातो आणि वरचा असताना इंद्र खाली येतो. मग ज्ञानोबराय लिहितात, ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबराय सांगतात, श्रीधर बाबा लिहितात की पुण्याची पाऊटी सरे की सवेच इंद्र पदाची उटी उतरे येऊ लागती माघारी मृत्यू. इंद्राचं पद खाली येतं. कशामुळे खाली येतं हो? इंद्राचं पद त्याच्यामुळे खाली येतं. कशामुळे? पुण्य कमी झालं की खाल्लं पुण्य वाटलं. ते घाबरलं वरचं इंद्र. तो म्हणला नारद तपश्चर्या करतायत ना, याचा अर्थ त्या ठिकाणी नारदात तो वाढणं मला खाव. त्याने एक युक्ती केली. काय केलं? त्यानं कामदेवाला पाठवलं. कामदेवाला म्हणलं बरं अप्सरा घेऊन जा, त्याच्या पुढे असे कामाचे शेप फेका आणि त्या ठिकाणी त्याच्या पुढे जरा त्या काम विकारा शेप फेकून त्यांना असं सुंदर असं त्या ठिकाणी त्याचं चित्त विचली करण्याचा प्रयत्न करा नारदाचं. आणि नारदा चित्त विचली झालं रे झालं की तो नारद त्या ठिकाणी समाधी उत्थान होईल आणि तो नारद त्या जागेवरनं त्या ठिकाणी दूर जाईल, त्याचं तप भंग होईल. कामदेवानं ते ऐकलं. अप्सरांना घेतलं गेलं आणि त्या अप्सरा त्या ठिकाणी निघाल्या. अप्सरा मृत्यूलोकामध्ये आल्या. अप्सरा मृत्यूलोकामध्ये आल्या. ज्या ठिकाणी नारद तपश्चर्या करत होते त्या तपश्चर्येच्या भूमीवर त्या अप्सरा आल्या. काम बरोबर आहे. अप्सरा नारदाला त्या गुहेमध्ये तपश्चर्या करताना पाहिलं आणि पाहिल्याबरोबर ते वन सुगंधी झालं. त्या नारदांच्या कामाचे आगमन आलं, अप्सरांचे आगमन आलं. त्या कामाचे शिर फेकू लागले त्या अप्सरा. नारद ज्या गुहेमध्ये होते त्या गुहेसमोर नाच गाण्याचा आवाज येऊ लागला. चंद्रकांत महाराज त्या नाच करू लागल्या. काम हा डोकावून पाहतोय. आवाज नारदापर्यंत गेला की नाही? पण नारदापर्यंत आवाज जात होता. पण नारद त्या ठिकाणी समाज अवस्थेमध्ये होते. भगवान परमात्म्याचं ध्यान लागलेलं होतं. नारदाची समाधी भंग होत नव्हती. बराच काळ गेला. काम अप्सरा बनतायत नाचो नाचताय अप्सरा. अप्सरांचा नाच चालू आहे. बैलांचा आवाज येतोय. कामाचे शेप फेकताय. सगळीकडे सुगंध पसरवलाय. जर हुसेन कुठे भरलेला या वेळेमध्ये बराच काळ वेगळा गेला. पण नारद समाधी भंग होत नव्हती. नारदने तो भंग होत नाही हे कामानं पाहिलं. अप्सरा थकल्या. नाच करून करून थकल्या. कामाकडे पाहू लागल्या. रामदेवा कुठपर्यंत वाचायचं आम्ही? नारदावर काही परिणाम होत नव्हता. शेवटी कामदेव समोर आले आणि अप्सरा सांगितलं अप्सरांनो बंद करा. नाच गाणं बंद झालं. अप्सरा स्वर्गाला निघून गेल्या.
कामदेव निघून गेला. इंद्रा पुढे घुटणे टेकून नतमस्तक झाला आणि सांगितलं, इंद्रदेवा आतापर्यंत कुठे अपयश घेऊन आलो नाही, अपयश घेऊन कुठे आलो नाही मी आतापर्यंत, पण इथे अपयश आलं, नाद समाधिभंग झाले आहे. त्यावेळेला त्या ठिकाणी काय झालं म्हणून विचारलं. ते इंद्रानं त्या ठिकाणी पाहिलं तर नारद ज्या ठिकाणी तपश्चर्या करत होते ना, नारद ज्या ठिकाणी तपश्चर्या करत होते ना, ज्या भूमीत तपश्चर्या करत होते, त्या भूमीमध्ये इंद्रानं पाहिलं की ती भूमी सामर्थ्यवान आहे. नारदजी त्या ठिकाणी हे सगळे गेल्यावर समाधी उत्थान झाले. नारदजी बाहेर आले. महाराज ऐका जरा बरं. नारदजी बाहेर आले आणि नारदाच्या त्या ठिकाणी लक्षात आलं, आता परत येऊ नका दुकानदार तुम्ही इकडं. हे पाणी जे आहे ना, हे भगवान विष्णूचा घाम आहे. पृथ्वीवरती 71% पाणी आहे, 29% जमीन आहे. किती आपण जे राहतो हा भूभाग फक्त 29%, 71% पाणी आहे पृथ्वीवरती. 71% पाणी म्हणजे हा भगवान विष्णूचा काय आहे घाम. कसा असतो, गोड का खारट? चव घेऊन पाहिली असेल कधी जर थेंब चुकून जिभेवर आला असेल तर. समुद्र कसा आहे, खारा आहे. खारा आहे. आपल्या अंगातला घाम कसा आहे, हा घाम आहे कोणाचा, भगवान विष्णूचा घाम आहे तो. कैवल्य चाललास का, उद्या ये, काम आहे तुझी पाशी माझं. चला, भगवान विष्णूच्या घामातनं त्या ठिकाणी तो हे सगळा क्षीरसागर तयार झाला, समुद्र तयार झाला. आणि मग त्या ठिकाणी भगवान शिवजी, त्या भगवान महाविष्णू त्या ठिकाणी झोपलेले आहे. इतक्यात काय झालं, भगवान विष्णूच्या नाभीतून बिंबीतून असं कमळ उदयाला आलं, पडल्या क्षीरसागरामध्ये, समुद्रामध्ये. आणि ते कमळ असं वरती गेलं. कमळ वर गेल्यावर त्या ठिकाणी त्या असणाऱ्या कमळातून ब्रह्मदेवाचा जन्म झाला. मग आता ब्रह्मदेवाचा जन्म कमळातून झाला, तर याच्या नाभीतून म्हणजे बेंबीतून जन्माला आलं कमळ. त्या कमळातून ब्रह्मदेव जन्माला आला. ब्रह्मदेव कुणाचा मुलगा, बोला बोला, विष्णूचा मुलगा. विष्णू कुणाचा मुलगा, भगवान शिवजीचा, महादेवाचा मुलगा. कळते तुम्हाला, मुलगा नाही म्हणायचं, त्याच्यापासून निर्मिती झाली फक्त त्याची, कारण विष्णू आणि शिव एकच आहे. पण बेंबीतून निर्माण झाला म्हटल्यावर त्या ठिकाणी तो ब्रह्मदेव मात्र त्या ठिकाणी विष्णूचा मुलगा आहे. आता तो कमळाच्या देठ खाली आला आणि त्या ठिकाणी विष्णू जा, उठा म्हणे, उठा 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 उठा. भगवान विष्णू उठले आणि उठल्यावर त्या ठिकाणी भगवान विष्णूनं पाहिलं. म्हणे कोण, तर म्हणे नाभी कमलातून माझा जन्म झाला. भगवान विष्णू म्हणतात त्या ठिकाणी, तू आहेस का तो, हे खाली, तुझं नाव ब्रह्मदेव असं राहील. तो म्हणला माझं नाव विचारले, तुम्ही कोण? आणि जन्माला आलं ना ते, पण त्याची पांढरी दाढी होती, सगळे केस पांढरे झालेले, चेहरा सुरकुत्या पडल्या. कुणाच्या, ब्रह्मदेवाच्या. ब्रह्मदेवाला विचारलं, त्या विष्णू विचारलं, सांगा म्हणे माझा बाप कोण आहे? विष्णू म्हणले मी आहे. ते म्हणे ते माझे बाप आहेत का? ब्रह्मदेव म्हणते अरे मी तुमचा बाप आहे म्हणे, तुम्ही तरुण दिसता, मी म्हातारा आहे ना, म्हातारा बाप असतो, तरुण बाप असतो म्हणे. कोण म्हणते? ब्रह्मदेव म्हणते. विष्णू म्हणली नाही तू माझा मुलगा आहेस. ब्रह्मदेव म्हणतो नाही तू माझा मुलगा आहेस. दोघात वाद लागला. ब्रह्मदेव तू माझा मुलगा आहे, विष्णू माझे नाही. ब्रह्मदेव तू माझा मुलगा आहेस. ब्रह्मदेव विष्णू तू माझा मुलगा आहेस. ते म्हणे कोण कुणाचा मुलगा आहे, आपण एक काम करू, समोर एक पर्वत आहे, ते पर्वत घुसळण करू म्हणे, असा पर्वत हलू आपण दोघं जण. पर्वत हलवला रे हलवला की त्या पर्वत हलवण्यातून त्या ठिकाणी मग जो आधी थकन तो मुलगा, जे थकणार नाही तो बाप. ठरलं दोघांचा असं. दोघं त्या ठिकाणी ते उठले आणि त्या क्षीरसागरामध्ये घुसळण केले समुद्राचं. कोणी?
दोघांनीच. कोण कोण होतं? ब्रह्मा विष्णू. बोला ना. ब्रह्मदेव आणि विष्णू घुसळण केलं. आणि घुसळण केल्यावर त्या ठिकाणी त्या ठिकाणी ज्योतिषस्तंभ तयार झाला. ज्योतिषस्तंभ उभा तयार झाला म्हणजे शिवस्तंभ, भगवान शिवजीचा स्तंभ तयार झाला. असा स्तंभ म्हणजे खांब त्या क्षीरसागर त्या पर्वताचा तयार झाला. विष्णू म्हणतात थांब थांब थांब, ब्रह्मदेवा थांब, आता काय करू म्हणे, आपण जिथं घुसळण करतो ना इथून एक जणाने शेवटच्या टोकाला जायचं आणि एक जणाने खाली पायथ्याला जायचं. हा शिवस्तंभ आहे, हे भगवान शंकराचं लिंग आहे. या लिंगाच्या टोकाला एक जणांनी जायचं आणि एकाने खाली जायचं. जो अगोदर त्या ठिकाणी शेवटच्या टोकाला जाऊन अगोदर येईल किंवा जो खाली गेलाय, जो अगोदर येईल शेवटच्या टोकाला जाऊन, तो मोठा, तो बाप. नारदजी म्हणले मग मी वर जातो. विष्णू म्हणले मी खाली जातो. भगवान शंकराचा स्तंभ होता ना तो. नारदजी त्या ठिकाणी वरती गेले, त्या ब्रह्मदेवाशी वरती गेले, तरा 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 तरा. भगवान विष्णू खाली गेले. आता ऐका बरं, भगवान विष्णू खाली गेले आणि खाली गेल्यावर त्या ठिकाणी बऱ्याच अंतरावर गेले, पण भगवान विष्णूला काही तळ लागला नाही. ते म्हणले भगवान शंकराचा अंत लागणार नाही, चला वर. प्रामाणिकपणे वर आले आणि येऊन थांबले. ती वाट पाहत कोणाची? ब्रह्मदेवाची. म्हणे तू ये. ब्रह्मदेव बरेच वर गेले, ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं हे आपल्या हाती लागणार नाही, पण ते म्हणे खालून विष्णू जाऊन येतील, मग आपण सांगायचं का ब्रह्मदेव म्हणतात की मी हारलो म्हणून? कसं काय सांगायचं मी हारलो म्हणून? ते म्हणे खोटंच सांगू, मी वर स्पर्श करून आलो म्हणजे शेवट टोकाचं. खोटं सांगायचं ठरलं, खोटं बोलायला ठरलं. कोण खोटं बोलतंय? ब्रह्मदेव. आले बरोबर जाताना म्हणले पण खोटं बोलायचं ठरले गेलाय, पण साक्षीदार, सत्याला साक्षीदार लागत नाही, खऱ्याला साक्षीदार लागत नाही, खोट्याला साक्षीदार लागतात. ते म्हणे एक काम करू, वरून खाली येतो ना, ते म्हणे साक्षीदार कोण? ते कितकीच फुल भेटले त्या फुलाला. म्हणे फुला वरून खाली आलास, किती वर आहे अजून? ते म्हणला भाऊ युगाने युग साली वरून चुकले, म्हणला मला तपास नाही, मला विचारूच नको, मलाच त्या ठिकाणी अंत लागला नाही देवाचा. ते म्हणे काम करणार माझं. ते म्हणला काय? ते म्हणे मी सगळ्या देवाच्या पूजेत तुला मान देईन, पण एक काम काय, एक साक्षी द्यायची माझ्याबद्दल. ती कितकीचं फुल म्हणलं काय? ते म्हणे तुला सगळ्या देवाच्या पूजेत मान देईन गाड्या, मी देव सामर्थ्य माझ्या. ब्रह्मदेव म्हणतात फक्त मी जिथं त्या ठिकाणी विचारीन ना ते साक्ष द्यायची की ब्रह्मदेव शेवटच्या टोकाला जाऊन आले. तुला सगळ्या ठिकाणी स्थान. लालच दिली बाबा, टेबला खालून झालं तयार ते. पण कोर्टामध्ये त्या ठिकाणी साक्षीदार एक का दोन असतात? दोन असतात ना. येतात तुम्ही गेलेले दिसताय, साक्षीदार असतात दोन. हा म्हणे एक साक्षीदार चालणार नाही, दोन. गाय सर गायीला घेतलं, त्या गावरान गाय होते, त्याला म्हणे हे गोमा तिकडे इकडे. ते म्हणे काय? एक काम कर म्हणे, काय? मी तुला प्रत्येक घराघरात पहिली भाकर झाली की त्या पहिल्या भाकरीचा मान तुला द्यायला त्या ठिकाणी प्रत्येक मनुष्याला त्या ठिकाणी तयार करेल. पहिला मान तुला, पहिला घास तुला देण्यापर्यंत तयार करेल. फक्त एक खोटी साक्ष माझ्यासाठी द्यायची. ते म्हणजे पावर का पण दिलं पाहिजे. पहिला मान, पहिला घास मला प्रत्येक घरात आला पाहिजे. मी सांगतो ना देईल म्हणून. ती झाली खोटं बोलायला तयार. कोण? गाय. त्याला आनंद झाला. ब्रह्मदेवान दोघांना घेतलं, खाली आले. त्याच्या अगोदर विष्णू येऊन थांबले होते ना. ब्रह्मदेव म्हणले झाला घोटाळा गाड्या, एवढे आपल्या आधी आले दिसतोय. ब्रह्मदेव त्या ठिकाणी आले आणि विचारले विष्णू जाऊन आले खालून तुम्ही? हो म्हणे. स्पर्श करून आले? ते म्हणे नाही, आपल्याला अंतच नाही लागला म्हणे. सत्य बोलले. कोण? विष्णू सत्य बोलले. सत्य बोलावर, सत्य बोलावं माणसं. तुकोबारे म्हणतात सत्य बोले मुखे, सत्य बोले मुखे, दुखली अनेकांच्या दुःखी. मुखाने सत्य बोलावं माणसाने नेहमी. आणि सत्य बोलल्यानं काय होतं? काय? खोटं बोललं एकदा की ते खोटं बोलण्याकरता 1000 वेळा खोटं बोलावं लागतं, तरी उघडं पडतं. हा तरी उघडं पडतं. पण खोटं जर बोललात ना तर त्या ठिकाणी सत्य जर बोललात ना तर सत्यानं
तुम्हाला सांगू, जेव्हा का असं म्हणतात ना, मानेवर सुरी जरी आली तरी सत्य बोलावं. एकच राजा होऊन गेला सत्य बोलणारा या महाभारतामध्ये, तो धर्मराजा. या जरा महाभारताकडे. पांडव धर्मराजाला ऐकत नव्हते युद्धामध्ये. त्यावेळेला पांडव धर्मराजाला ऐकत नव्हते. धर्माला असं वाटलं की आपलं शरीर वज्राचं करावं. धर्मराजा म्हणजे कवर वाटतंय आपल्या दुर्योधनला असं वाटलं की आपलं शरीर वज्राचं करावं. म्हणून दुर्योधन एकदा आपल्या आईकडे गांधारीकडे गेला आणि सांगितलं, ए आई, म्हणे का रे दुर्योधना, माझं शरीर लोखंडाचं करावं असं मला वाटतंय, वज्राचं करावं. याकरता आशीर्वाद दे, काय करावं लागेल? ती आई म्हणली, कशाला करायचं लोखंडाचं? तो म्हणला, पांडव मारण्याकरता. त्यांच्यावर त्या ठिकाणी गदेचा प्रहार करणारे त्यांनी माझ्यावर केला तर मला काही झालं नाही पाहिजे. मला इलाज सांग, काय करावं लागेल? ती गांधारी म्हटली, दुर्योधना एक काम कर, ज्या पांडवांना मारायचंय ना तुला, त्या पांडवातल्या थोरल्या भावाला जाऊन विचार, तो तुला सांगेल की तुझं शरीर लोखंडाचं कसं होईल. तो म्हणला, त्यांनाच मारायचं ते सांगतील का मला? तिने सांगितलं, धर्मराज सत्यवचनी आहे, जा तू, धर्म बदलणार नाही. तुला जर त्यांना जरी मारायचं असेल तर तो खोटं सांगणार नाही, जा. आईचं ऐकलं आणि दुर्योधन त्या धर्माकडे गेला. पांडवाचा थोरला भाऊ धर्मराजा आला. धर्म सांगितलं, धर्मा म्हणे काय? दुर्योधन, धर्मा, मला वज्रदेवी व्हायचंय, लोखंड शरीर करायचंय. धर्माने सांगितलं, दुर्योधना काय हेतूय लोखंडाशी? काय नाही, तुमच्या गदा माझ्या अंगावर आल्या ना, त्या मला झेलता आल्या पाहिजे. तुमच्या गदीचा प्रहार माझ्यावर झाला ना तरी मला काही नाही झालं पाहिजे. तुम्हाला मला मारता आलं पाहिजे, याकरता शरीर लोखंडाचं. शत्रू सांगून का असं? बरं, असं एखाद्या सांगितलं, एका चांगला सल्ला देईन का? हा मला मारायचंय. एखादा मग, ए पिस्तूल दे, मला तुला गोळ्या घालायच्या, देईन का माणूस? तलवार दे, तुझे वार करायचे, देईन का? धर्मराज सत्यवचन होता. तो म्हणला, दुर्योधना, आम्हाला मारणे का तुला वज्रदेवी व्हायचंय ना, तर सल्ला सांगतो म्हणे, ऐक. पाहावं, सल्ला सांगतो म्हणे, सत्यवचनी होता. सल्ला सांगतो म्हणे, ऐक. अरे जा, या गांधारी मातेने जीवनभर पातिव्रत्य धर्माचं पालन केलंय. आपले पती आंधळे, आंधळ्या पतीला सृष्टी पाहायला मिळत नाही ना, मी पाहणार नाही म्हणून ते लग्न झाल्याबरोबर आपल्या डोळ्यात पट्टी बांधलेली आहे. सृष्टी आपणही पाहायची, जगत आपणही पाहायचं नाही म्हणून नवऱ्याला पाहायला मिळत नाही, पतीला पाहायला मिळत नाही, आपणही पाहायचं नाही. एवढं तप झाले त्या गांधारीचं. तिच्या पुढे नग्नावस्थेमध्ये जा, विवस्त्रावस्थेमध्ये जा, अंग वस्त्र ठेवू नकोस. आणि तिला म्हणावं, डोळ्यावरची पट्टी काही वेळे करता काढ आणि एकदा माझं शरीर तुझ्या डोळ्यानं त्या ठिकाणी निहाळून पहा. आई, तुझी दृष्टी माझ्यावरती पडली रे पडली की तुझं शरीर दुर्योधना वज्राचं होईल. सल्ला कोणी दिला हो? धर्मराजानं. आनंदाला म्हणला, घरीची लाज आहे. दुर्योधन निघाला तार 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 तार. रस्त्यात जात असताना कृष्ण भगवंताला काळजी म्हणली, काय धर्मा, सत्याचं आचरण करता करता इकडं मरताना म्हणला. कोण म्हणला? पण सत्य त्याला माहिती होतं, आमचा पाठीराखा कोण आहे? द्वारकेचा राणा कृष्ण पांडवांच्या घरी होता. त्याला वाटलं तो खरं कोणाजीवर बोलत होता? कृष्णाजीवर बोलत होता ना. कृष्ण भगवान परमात्मा त्या ठिकाणी टोपले घेतले डोक्यावर, टोपलीमध्ये हार घेऊन एका माया स्वरूप घेतलं. बरं का बाप्पू महाराज, तुम्ही आलात आज. कृष्ण भगवंतानं आज त्यांनी हार आणला सुंदर. आपल्या गावात जे काही कार्यक्रम असतील ना, त्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी बाप्पू महाराज नेहमी हार घेऊन येतात. त्यांचा व्यवसायच तो आहे. तर ते हार घ्या, हार टोपली घेतली कृष्णानं आणि चालले, आडवे झाले तिथे. अरे तुझं कोण निघाला? तर तर कुठे चाललास? सांगितलं, कोणी गांधारीकडे चाललो, आईकडे चाललो. कशासाठी चाललास? काही नाही, शरीर वज्राचं करायचंय. मग कपडे काढले सगळे आणि अशा अवस्थेत निघाला, विवस्त्र अवस्थेत. हा म्हणला, अशा अवस्थेत निघालोय कारण गांधारीनं मला पाहिलं, माझ्या आईनं, की माझं शरीर लोखंडाचं होणार आहे. लाज वाटते का म्हणे तुला? काय कृष्ण भगवंत म्हणतात, दुर्योधना, अरे
आता तू मोठा झालास, लहान होत तेव्हा ठीक होतं, लहानपणी बालक होत तेव्हा ठीक होतं, आता मोठा झालास आणि अशा अवस्थेमध्ये आई समोर नग्नावस्थेमध्ये जातोस, लाज नाही वाटत तुला? अरे ती पतिव्रता आई आहे, कमीत कमी कमरेला तरी काय गुंडाळून जाणं. ह तू म्हणलं काय गुंडाळू कमरेला? धर म्हणे हा हार. टोपली 2-3 हार होते दिले, त्यानंतर कमरेला गुंडाळे हार. कोणी? दुर्योधनानं कमरेला गुंडाळे. त्या ठिकाणी आई पुढे गेल्या, सांगितलं माते तुझ्या वचनाप्रमाणे गेलो, सल्ला दिला मला धर्मराजाने, त्याने सांगितलं ते श्री वज्राचं करायचं असेल तर त्या ठिकाणी एक काम कर, फक्त गांधारीची नजर तुझ्या शरीरावर पडली की ज्या शरीरावर पडेल ना ते शरीर वज्राचं होणारे. आई काही क्षणापूर्वी पटल्यावरची काढ आणि माझं शरीर त्या ठिकाणी डोळे भरून निहाळ. गांधारीने डोळ्यावरची पट्टी काढली, नख शिखांत पाहिला, नखापासून शिखापर्यंत शिडीपर्यंत पाहिला, सगळीकडे नजर त्या ठिकाणी टाकली आणि पुन्हा पट्टी बांधून घेतली. पण जी जागा तिच्या नजरेच्या बाहेर होती ना ती जागा वज्राची झाली नाही, बाकी सगळं शरीर लोखंडाचं झालं. कुणाचं? दुर्योधन. पण युद्धामध्ये मात्र जेव्हा त्या ठिकाणी हे घणाघाती युद्ध झालं, गदा मारायचे ना सगळं शरीर वज्राचं. पण भीमाला माहिती होतं, भीमानं बरोबर ज्या ठिकाणी त्याने हार गुंडाळले होते ना त्या ठिकाणी ठोका टाकण्याचा ठोक्यात दुर्योधन खलास. आता मागे या, मला सांगायचंय की ज्या पांडवांना मारण्याकरता सल्ला विचारायला दुर्योधन घरी गेला, खोटे बोलले का खरे बोलले? सत्य बोलले, सत्य पांडव सत्य बोलले म्हणून द्वारकेसराणा पांडवा, म्हणून देव घरी होता. आपण पावला पावला खोटे बोलतो, देव आपल्या घरी नाही, आपल्या दारी नाही, आपल्या जवळच नाही राहायचा. भगवान परमात्मा पहा, अरे आपण सगळं मोबाईलवर त्या ठिकाणी सांगता हा इथं आलोय, आज तुम्ही बरोबर आहे ना? ऐका, मूलभूत क्रिया. भगवान विष्णू सत्य बोलले, मला अंत लागला नाही म्हणे खाली. आता कथेमध्ये या, कृष्णा बाबूला ठेवा, मला तुझा अंत लागला नाही म्हणे, अंत नाही लागला, मला अंत लागला नाही म्हणलं. त्या ठिकाणी मग ते म्हणले काय करावं आता, काय करावं? भगवान ब्रह्मदेव म्हणले पठ्ठ्यावर स्पर्श करून आलाय. कुठं? वर स्पर्श करून आले म्हणे. काय पुरावा आहे? ते म्हणे पुरावा माझ्याकडे. म्हणे काय पुरावा आहे सांगा ना. ते म्हणे पुरावा साक्षीदारीत म्हणे हे केतकीचं फुल आहे. विचारलं विष्णू केतकीच्या फुलाला, विष्णू विचारलं कारण तो शिवस्तंभ होता ना, केतकीच्या फुलाला विचारलं म्हणे सांग केतकीच्या फुला. ब्रह्मदेवाच्या टोका जाऊन आला म्हणे, आलं ना टोकावरचं जाऊन आला म्हणल्यावर त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं, जाऊन आला म्हणे, जाऊन आला म्हटल्यावर त्या ठिकाणी भगवान शंकराची आकाशवाणी झाली, केतकीच्या फुला. ब्रह्मदेवाला लालच दाखवली, त्या लालसेला भुलून तू खोटी साक्ष देतोस ना, माझ्या पूजेमध्ये तुला कधी स्थान मिळणार नाही असा शाप देतो. केतकीचं फूल सगळ्या पूजेमध्ये चालतं, मग भगवान शंकराला चालत नाही कारण त्याला शाप आहे. आता अजून कोण साक्षीदार आहे? ही गोमाता आहे. गोमातेला विचारलं, गोमाते ब्रह्मदेवाचे दोघं जाऊन आले? हो आले, मी पाहिलं म्हणे. आकाशवाणी झाली भगवान शंकराची, गोमाते भाकरीच्या एका तुकड्या करता असत्य वचन बोललीस, खोट बोललीस ना, शाप देतो ब्रह्म. हा भगवान शिवजी शाप देत आहेत गोमातेला. गोमाते ज्या मुखानं खोट बोललीस ते मुख पवित्र होईल. तुझ्या मुखाची कधी पूजा होणार नाही. तुझी पूजा तुझ्या शेपटीकडनं करते. गायीची पूजा जी आहे ना ती शेपटीकडनं होते, कारण गाय दान देताना गायीची शेपटी धरायची असते बरं का, आणि मग दान द्यायचे असते. पुढून मुखाकडनं शेपटी धरून दान द्यायचे असते, कारण मुख पवित्र आहे. का? ती असत्यवाणी बोलली म्हणून भगवान शंकराचा तिला काय शाप आहे. आता भगवान शिवजी रागाने लाल झाले.
त्या ब्रह्मदेवावर रागावले. आता ऐका जरा, ब्रह्मदेवावरती रागावले, पण विष्णूवर आनंदी झाले. विष्णूला सांगितलं, सत्य बोललात ना, सत्य बोललात ना, सत्य बोललात ना, तुम्हाला आशीर्वाद देतो. आशीर्वाद दिला. इकडे लक्ष द्या, गाडीकडे नका बाबा माझ्याकडून. मी मुद्दा महत्वाचा सांगतोय आपल्याला. संपली माझी कथा 5 मिनिटामध्ये. 5 मिनिटात संपलं. लक्ष इकडे द्या. भगवान विष्णू सत्य बोलले म्हणून आशीर्वाद दिला. भगवान विष्णू मृत्यू लोकामध्ये तुमची सत्यनारायण म्हणून पूजा होईल. ऐका, तिथं आशीर्वाद आहे. तुमची सत्यनारायण म्हणून पूजा होईल आणि घराघरामध्ये मंगल कार्य असेल ना, तेव्हा तुमची आराधना केली जाईल. मग नुसता नारायणी वेगळा, हा कोणता नारायणी? आपण आपल्या घरात त्या ठिकाणी लोकांना नेमून त्याला काय सांगतोय की आमच्या घरी काय आहे? सत्यनारायण. नारायण वेगळा, नुसता नारायण होता, पण त्याला सत्यनारायण का म्हटला? तो तिथं काय बोलला? सत्य बोलला. सत्य बोलला म्हणून तिथे निर्मिती झाली. कुणाची? सत्यनारायण. त्याची कथा आपल्या घरामध्ये आपण लावतो. कळलं का? हा, आपलं काहीच माहिती नाही सत्यनारायण काय म्हणणं. काय नाही बाबा म्हणे सत्यनारायण पूजा. सत्यनारायण हा ही जी देवता आहे, ही देवता तिथे निर्माण झाली. कुठे? भगवान शिवजीच्या शाप, त्या वरदानातून. ब्रह्मदेवाला शाप दिला. ब्रह्मदेवा, ब्रह्मदेवा आपण खोटं बोललात, खोटं बोललात. इतक्यात काय झालं? त्या भगवान शंकराच्या भुवईतून एक काळा कुट्टासा पुरुष तयार झाला. तर ऐका, त्या जीभ बाहेर आली होती, फुटका होता, हातामध्ये शस्त्र होतं, जटा वाढलेल्या होत्या. त्याला सांगितलं जा आणि ब्रह्मदेवाला शिरच्छेद कर. ब्रह्मदेवाला पाच शिर होती, 5 शिर, 4 दिशेला 4, वरती होतं. ब्रह्मदेवाला सांगितलं शिरच्छेद कर. त्या भुटक्या माणसानं, काळा कुट्ट होता, जवळ आला आणि विचारलं शिवजीला, मी तुमचा मुलगा आहे, माझं नाव काय आहे? देवाच्या भुवईतून निर्माण झाला होता. कशातून? माझं नाव काय म्हणे. तेव्हा भगवान शंकरांनी सांगितलं, तुझं नाव भैरवनाथ. काय? तुझं नाव भैरव आहे. भुवईतून निर्माण झाला शंकराच्या म्हणून भैरव, आणि काळ आहे म्हणून काल भैरव. पार्वती पदे हर हर महादेव. तुम्ही आम्ही जे दर्शन घेतो ना, हा, हे काल भैरवाचं आपल्याला माहीतच नाही. त्या ठिकाणी काल भैरवनाथ कोणती देवता आहे आणि कशी काय निर्माण झाली. काल भैरव हे जी देवता आहे, ही काल भैरवनाथ देवता ही. अरे थांबा बाबा 5 मिनिटं, आरती तर हो द्या. आतापर्यंत बिन लावून भजन केलं, कथा 5 मिनिट राहिली, चालू केलं. आता ऐका थोडं, करायची बंद कथा आपली. त्यांची इच्छा आता काय.